आपण मात्र मग त्यांना राज्यात सुद्धा फिरून देणार नाही हे सरकारला जाहीर सांगा। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी एल्गार पुकारलाय। 25 जानेवारीपासून अंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। राज्यभरातील मराठा समाजाने एकत्र येऊन उपोषणाला पाठिंबा द्यावा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। मराठा आरक्षण बैठकीदरम्यान उपोषणासंबंधित निर्णय घेण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांनी पूर्वी जे सरकार होतं आता पण तेच सरकार असल्याचं म्हटलंय। पूर्वी टोलवाटोल होत होती, पण आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आता फडणवीस यांना आरक्षण देण्यासाठी कोणीही अडथळा आणणार नाही। ते 25 जानेवारीला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील। जर त्यांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी द्वेष असेल तर ते मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढणार नाहीत असं विधान त्यांनी केलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। नांदेडच्या मराठा आरक्षण संवाद बैठकीमध्ये त्यांनी हे विधान केलंय। 25 जानेवारीला ते आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत। या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन मराठा समाजाला केलंय। देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदा म्हणायचे, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, मी त्यांना अडथळा आणत नाही असं म्हणायचे, पण काम होत नव्हतं। आता तुम्ही अडथळा आणत नाहीत ना, आता मुख्यमंत्रीच तुम्ही, आता मराठी बांधण्याचा अडथळा कोण आहे? त्यांना जर मराठ्याचा द्वेष नसत, त्यांना जर मराठ्याचे लेकरं मोठे वाटत असतील तर 25 जानेवारीला मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न ते तातडीनं मागे काढतील। आणि जर त्यांच्या मनात द्वेष आणि आकाश मराठ्यांविषयी असला तर ते काढणार नाहीत। आपण मात्र मग त्यांना राज्यात सुद्धा फिरून देणार नाही हे सरकारला जाहीर सांगा।